टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगर शहरात आज गोकुळ अष्टमी आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने मांसबंदी करण्यात आली होती। मात्र इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री इतर महापालिका आयुक्तांना निमंत्रण देऊन आज बिर्याणी पार्टीचं आयोजन केलं होतं। या बिर्याणीच्या पार्टीवरून संजय केनेकर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आहेत, ते आक्रमक झालेले आहेत। इम्तियाज जलीलवर कारवाई करण्याची मागणी करतायत। स्वतः संजय केनेकर आपल्या बरोबर आहेत। भाऊ, काय भूमिका आहे? खरं तर हा हिंदू धर्माचा पवित्र असा महिना आहे, श्रावण महिना, आणि तसंच आज गोकुळ अष्टमी आहे, पवित्र दिन आहे, श्रीकृष्णाचा जन्म आज झालेला आहे आणि त्या उत्साहात सर्व हिंदू जनमानस खऱ्या अर्थानं हा उत्साह साजरा करतोय। या उत्साहाबरोबर जैन धर्मांचा सुद्धा पर्युषण पर्व चालू होतोय आणि चातुर्मासही सुरू होतोय। तर या खऱ्या अर्थानं पवित्र महिन्यामध्ये, पवित्र दिवशी जर हिंदू धर्माला डिवचवण्याचं काम, हिंदू धर्माच्या पवित्र सणाची खिल्ली उडवण्याचं काम या दुर्दैवाने एकदा निवडून आलेला खासदार इम्तियाज जलील याने केलं, जे आमच्या शहराची घाण आहे आणि ती घाण त्याने ओकली। आज ओकली त्याने घाण ती। सगळ्यांना बिर्याणी मांस जेवण्याचं जाहीर निमंत्रण दिलं का? तर बंदीच्या विरोधात। मी गुन्हा का दाखल करावायचं मागे लागलो की बंदीच्या विरोधात। एक तर कायद्याची खिल्ली उडवणं, कायद्याच्या विरोधात वागणं, याला जर जाहीर आमंत्रण द्यायचं आहे तर ज्या MIMनी आपल्या विरोधी पक्ष नेत्याला मतदान केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थेत, त्याच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेला यांनी जेवायला ताटात बोलून घ्या। एरवी तर त्यांच्याच विचारानं ते ताटात जेवताय। त्या उद्धव ठाकरेंच्या बगलबच्च्यांना बोलून घ्या, राहुल गांधीच्या बगलबच्च्यांना बोलून घ्या, शरद पवारांच्या बगलबच्च्यांना निमंत्रण द्यावं। खऱ्या अर्थानं आम्ही पवित्र सण मानणारे लोक आहोत आणि ज्या पद्धतीने ह्या हिंदू समाजाची खिल्ली उडवणे, हिंदू समाजाच्या पवित्र दिवशी हिंदू समाजाला डिवचवणे, हे जो प्रकार केला, या प्रकारामध्ये जी बिर्याणी यांनी लोकाला खाऊ घालण्याचं आमंत्रण दिले आणि स्वतः खाल्ली, त्या बिर्याणीचा हिशोब येणारी जनता विचारेल। ती बिर्याणी यांच्या पोटाच्या बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी आयुक्तांना सांगितलं, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा। हिंदू जनमानसामध्ये उद्रेक झाला, जर आमच्या ह्या देशामध्ये आता जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा, ही आमची भूमिका आहे। आणि निश्चितपणे जर आमच्यासारख्या हिंदू धर्मियांना डिवचाचं काम यांनी केलं तर याची बिर्याणी पोटाच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। आयुक्तांना पत्र कधी देणार आहात? आयुक्तांची कधी भेट घेत आहे? मी आयुक्तांना घरी जाऊन पत्र देणार आहे। आयुक्त आज ऑफिसमध्ये नाही आहे। मी म्हटलं तुम्ही जिथे असाल तिथं तुम्हाला हे पत्र देणार आणि त्याची मागणी करणार। आज जर उद्या जर इथं दंगल घडली, समाजा सलोखा जर बिघडवण्याचं काम केलं तर याचा हिशोब याला चुकता करावा लागणार आहे। जर गुन्हा वगैरे दाखल नाही झाला तर काय पुढच्या आंदोलनात्मक भूमिका काय असेल? आम्ही तर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत आणि ते मागणी जोपर्यंत गुन्हा दाखल होते तोपर्यंत करणार आहोत। पुढे काय? गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जो गुन्ह्याचा हे बघा कायद्याचं उल्लंघन करतो, कायदा मोडण्याचं हे करतोय, हिम्मत करतोय, त्याच्या खऱ्या अर्थानं मुसक्या बांधल्याच पाहिजे। घरातल्या घरात काही बनवून खायला काय अडचण नाही ना, त्याला कायद्याने स्वातंत्र्य दिलेलं आहे। मग तुमची अडचण काय? अहो, तुम्ही घरात काही खाओ, तुमच्या धर्मात जे जमत नाही ते पण खा ना। तुमच्या धर्माला जे मान्य नाही ते पण खा, आम्ही त्याला म्हणत नाहीये, पण त्याची जाहीररित्या, खऱ्या अर्थानं जाहीररित्या त्या खिल्ली उडवणं एखाद्या धर्माची, हे योग्य नाही आहे। तुम्हाला वाटत नाही त्याचं जाहीर निमंत्रण हे खिल्ली उडवणं आहे श्रावण मासाच्या पवित्र हिंदू जनमानसाचं? आणि त्याचा हिशोब त्याला करावा लागणार आहे। त्याला काय वाटत नाही? खरं तर ही औलाद फाळणीनंतरच्या पाकिस्तानात जन्माला यायला पाहिजे होती। तर होते भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केलेलं आहे। ही औलाद भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानात जन्माला यायला पाहिजे होती असं त्यांचं म्हणणं आहे। इम्तियाज जलील याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आग्रही मागणी संजय केनेकर यांनी केलेली आहे। आणि आज सुट्टी असताना सुद्धा पोलीस आयुक्तांच्या घरी जाऊन निवेदन देणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। कॅमेरामन अभिजित पिशे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.